रांगोळी काढायची, स्वस्तिक काढा आणि गाईची पावलं, त्याच्यानंतर कळस भरा. कळसामध्ये सुपारी, फूल, 1 रुपया टाकून तुम्ही कळस भरा, अक्षय कळस. त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकूची बोटं लावा पूर्ण. कळस भरायचं, त्याच्यात रांगोळीवर फुलं टाकून त्याचं आसन तयार करायचं. आसन तयार केला, अशा प्रकारे मी आसन तयार केलं आहे दोन्ही साईडला. कळस भरून स्थापन केलं आहे. त्याच्यामध्ये आता अक्षताने भरलेला छोटा कळस घेतलाय. त्या कळसावर अक्षता, त्याच्यावर हळद कुंकू, हळद मिश्रित अक्षता टाकल्या आहेत. नंतर या कळसाला आसन, फुलांचं आसन केलं आहे. त्याच्यावर विराजमान केलं आहे. भरलेला कळस आहे अक्षताने, तो स्थापन केला आहे. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाण्याचा आणि अन्नधान्याचा तुटवडा पडू नये, अक्षय चिरकाळ टिकावं, पाण्याचा साठा आणि अन्नधान्याचा, यासाठी हे दोन्ही कळस स्थापन केलेले आहेत. आणि तेही मी किचनमध्ये केलं आहे, का तर आपलं किचन हा अन्नपूर्णेचा सहवास यामध्ये असतो आणि या अन्नपूर्णेचा कधीही तुटवडा आपल्या घराला भासू नये. या पाणी आणि अक्षता, अन्नधान्याचा साठा असल्यामुळे आपल्या मुलाबाळांचं पोट भरेल, त्यांना कधी पाण्याची तुटवडा पडू नये, प्लस त्यांना अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून अन्नपूर्णाकडे प्रार्थना करायची. तिला दीप आणि धूप ओवाळायचं. दीपमध्ये मी कापूर टाकत आहे आणि प्रज्वलित करून त्यांची आरती करत आहे. दोन्ही कळसाची, एक अक्षताने भरलेलं कळस आणि एक पाण्याने भरलेलं कळस. गंगेचं स्वरूप मानून हा कळशीची पूजा करायची. तिला धूप दीप दाखवायचं, तिला हळदी कुंकू लावायचा, दीप ओवाळायचं आणि तिच्या मनोभावी तिची प्रार्थना करून तिला पाया पडून तिलाही नैवेद्य दाखवायचा. कुठलाही फ्रूट्स असो किंवा नसेल फ्रूटचं तुम्ही साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता. हळद कुंकू लावा नैवेद्याला आणि हा आंबा किंवा काही फळ असेल किंवा काही तुमच्याकडे जे पण नैवेद्य असेल तुम्ही अर्पण करू शकता. प्लस आता मी अन्नपूर्णेची मूर्तीला स्थापन करत आहे. तिला हळदी कुंकू लावून तिच्या अक्षत भरलेल्या कळसावर मी स्थापन करत आहे अन्नपूर्णेचं. तिला तिचा मान देत आहे तिच्या या स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाकघर म्हणजे तिचंच आहे, तिचंच जागा आहे, तीच त्याच्यामध्ये सहवासीचा आहे स्वयंपाकघरामध्ये. तिलाही दीप आणि धूप अर्पण करून तिला नैवेद्य समर्पित केलं आहे. आता मी आले आहे गॅसजवळ. गॅस हा एक अग्निदेव आहे. या अग्निदेवाला हळदी कुंकू लावून त्यालाही विनवणी करायची की बाबा हे अग्निदेवता, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे, तुम्हाला धूप दीप लावत आहे. तुम्ही माझ्या घरात असंही पेटत राहावं आणि माझ्या मुलांचा बाळांचं पोट भरावं. तुमच्या या अग्निज्वलाने माझ्या घरात अन्न शिरू दे आणि माझ्या मुलांचं वर्षानुवर्ष पोट भरू दे. आणि तुमच्या या अग्निदाहाने माझ्या मुलांना काही त्रास होऊ दे नको, माझ्या कुटुंबाला काही त्रास होऊ दे नको, तुमच्या दहाने माझ्या मुलांना इजा होऊ दे नको, यासाठी मी प्रार्थना करत आहे.